राम जय जय राम. आपण सगळेजण सुखाच्या आणि समाधानाच्या मागे धावत असतो, पण खरं कुठं दडलंय हे कोणालाच माहीत नाही. आज 25 ऑगस्ट श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातून आपल्याला जन्माचे खरे देह काय आहे हे आज आपण अतिशय सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, जोपर्यंत स्वप्न पडत असतं तोपर्यंत ते खरं वाटतं. अगदी तसंच जोपर्यंत भगवंताचे सत्य खरे समजत नाही तोपर्यंत आपल्याला हे खोटं जग आपल्याला खरं वाटत नाही. आपण मुंगळ्यासारखे संसाराच्या गोडव्यात अडकलोय. जशी मुंगळाची मान तुटली तरी तो गुळाचा खडा सोडत नाही, तशी आपली अस्वस्थता झाली आहे. पण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, सुख वस्तूंमध्ये नाही तर फक्त भगवंताजवळ आहे. आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा कंटाळा येतो आणि आपण नवीन सुख शोधायला जातो, जे शेवटी दुःखाचे कारण ठरते. म्हणून सध्या ज्या परिस्थितीत आहात तेथेच समाधान मानायला शिका. आपण या जगात फक्त भगवंतासाठी आलो आहोत. त्याचे नामस्मरण करा आणि त्याचे गुणवर्णन ऐका. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा आजचा सर्वात मोठा संदेश लक्षात ठेवा. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. म्हणूनच आजपासून नामस्मरण करायला सुरुवात करूया. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला महाराजांचे विचार कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अमूल्य विचार अनेक भक्तांपर्यंत पोचतील. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम